तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर तो वन शॉट आपण व्हिडिओ टाकलेला आहे. त्या वन शॉट व्हिडिओ मध्ये आपण लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन कशाला म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन हे आपण त्या लेक्चर मध्ये पाहिलं. आज आपण काय पाहणार आहे? आज आपण बघणार आहोत केपलर्स लॉज ऑफ मोशन. तर आपण केपलर्स लॉज ऑफ ऑर्बिटल मोशन कडे येणार आहोत बेटा. ठीक आहे, चला तर मग केपलर्स लॉज ऑफ ऑर्बिटल मोशन. ठीक आहे, बघा ऑर्बिटल मोशन म्हटलं आहे दादा, म्हणजे याचे लॉज कुठे? पूर्ण ऑर्बिट्सचे लॉज आहे. आपण ऑर्बिट्स ते पाहिलेलं आहे याच्या आधी पण. ठीक आहे, तर आपण ऑर्बिटल याच्या आधी न्यूटन होता आपल्याकडे. न्यूटन्स लॉज जो होता तो आपला व्हायचा आहे. बट केपलरचा तुमच्या 10th बुक मध्ये सगळ्यात पहिला जर कोणता लॉ असेल तर तो केपलर्स लॉज ऑफ ऑर्बिटल मोशन दिलेला आहे. तर 3 लॉज आपल्याकडे आहे बेटा. किती लॉज? 3 लॉज. तर ते आपण पूर्ण लॉज पाहणार. त्याच्यानंतर फर्स्ट वन न्यूटन्सचे जे लॉज आहे, त्याच्यानंतर केपलर्स लॉज, ते केपलर्स लॉज पण आपण पाहणार आहोत आज. ओके, तर केपलर्स लॉ झाल्यानंतर न्यूटन्सचे लॉ आणि केपलरचे लॉ. चला, तर फर्स्ट लॉ कडे येतो तर मी केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन और ऑर्बिटल मोशन कशाला म्हणायचं? केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिटल मोशन. ठीक आहे, ते माझं की ठीक आहे. केपलर्स फर्स्ट लॉ, केपलरनं काय सांगितलं बेटा फर्स्ट लॉ मध्ये? ओके, हा माझ्याकडे एक इलिप्टिकल ऑर्बिट आहे. ठीक आहे, हा इलिप्टिकल ऑर्बिट आहे. न्यूटन्स आणि केपलर्स मध्ये काय डिफरन्स होतो? तर न्यूटन्स आणि केपलर मध्ये 2 टाइप्सचे डिफरन्सेस येतात. न्यूटन्सचं म्हणणं काय होतं की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, म्हणजे जेवढे काही प्लॅनेट्स आहेत एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अँड सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे सगळे जे प्लॅनेट्स येतात ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे असं म्हटलं कोणी होतं बेटा? हे म्हटलं होतं न्यूटन्सने. न्यूटन्स दादा म्हणतो आपल्याला की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अँड सर्क्युलर ऑर्बिट, की सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतात. ठीक आहे, आणि सन कुठे असतो? तर सन इज सिच्युएटेड ऍट द सेंटर. त्याला सेंटर म्हटलं होतं. मी म्हटलं सर्कल माझ्याकडे जर अवेलेबल असला बेटा, हा माझ्याकडे सर्कल आहे आणि सन कुठे आहे? अकॉर्डिंग टू द न्यूटन काय म्हणतो की हा जो सेंटर आहे बेटा, या सेंटरच्या हा जे ऑर्बिट आहे या ऑर्बिटच्या सेंटर मध्ये काय राहणार? सन राहणार. आणि बाकी सगळे जे प्लॅनेट आहे ठीक आहे, ते रिव्हॉल्व अराउंड द सर्क्युलर ऑर्बिट, ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणार असं म्हटलं होतं न्यूटनचं. बट केपलर जो आहे तो त्याच्या अपोजिट राहणार. केपलरचं म्हणणं काय होतं? केपलर म्हणते की केपलर ना म्हटलं की न्यूटनचं की हा जो लॉ आहे न्यूटनने सांगितला तो फॉल्स आहे, तो चुकीचा लॉ होता. बट केपलर सेज दॅट, केपलरने काय म्हटलं की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, ही सगळे जे प्लॅनेट्स आहेत सन भोवती जे फिरत आहे बेटा, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अँड इलिप्टिकल ऑर्बिट. हे जे ऑर्बिट त्याने सांगितले आहे इलिप्टिकल ऑर्बिट आहे. हा आपल्याकडे केपलरचा फर्स्ट लॉ दिलेला आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. केपलरचा फर्स्ट लॉ ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जो आपली सिरीज चालू आहे वन शॉट व्हिडिओ जे तुम्हाला मिळत आहे युट्यूबवर. ठीक आहे, तर ते वन शॉट व्हिडिओ तो ग्रॅव्हिटेशनचा आहे बेटा, आणि तो त्याच्यामधला फर्स्ट लॉ सांगितला. लास्ट टाइम मध्ये आपण टोटल मोशन डिस्क्राईब केले. आज आपण आहे की ऑर्बिटल मोशनचे जे लॉज आहे, मी तुम्हाला न्यूटन्सचा जो लॉ सांगितला आणि त्याच्यासोबत कंपॅरिझन केला बेटा. कशाचं? तर त्याच्यासोबत केपलरचं कंपॅरिझन केलाय. न्यूटन्स काय म्हणत होता, केपलर्स काय म्हणत होता, ते दोन्ही आपण बघणार आहोत. वाटा की न्यूटन्स काय म्हणत होता की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, सन भोवती जे प्लॅनेट फिरतात बेटा ते एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अँड सर्क्युलर ऑर्बिट. कसे फिरतात? तर ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असतात. बट केपलर तसा नाही म्हणत. केपलर दादा आपल्याकडे म्हणतो, केपलरचं म्हणणं काय बघा की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अँड इलिप्टिकल ऑर्बिट, सगळे प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत आहे. मग त्याचं म्हणणं की सन कुठे आहे? सन आता इलिप्सला 2 फोकस असतात. ठीक आहे, इलिप्सला 2 फोकस असते दादा, लक्षात ठेवा. 2 फोकस इलिप्सला असतात असे, हा एक फोकस आणि हा एक फोकस. त्याचं म्हणणं असं आहे की सन इज सिच्युएटेड ऍट द वन ऑफ इट्स फोकाय और सन इज सिच्युएटेड ऍट द फोकस ऑफ इलिप्स. इलिप्सच्या या 2 फोकस पैकी कुठेही सन प्रेझेंट राहू शकतो. सपोज हा फोकस मी ए घेतलेला आहे बेटा, हा फोकस बी घेतलेला आहे. ठीक आहे, आणि याच्या भोवती मी सपोज सन मी इकडे, तर हे समजा की आपला सन आहे, हा सन, याला मी सन म्हणतो की त्याचं म्हणणं तेच आहे. कोणाचं बेटा?
केपलर्स काय म्हणतो, केपलरचं म्हणणं असंच की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्टिकल ऑर्बिटच्या भोवती सर्व प्लॅनेट फिरतात आणि सन इज सिच्युएटेड ऍट द वन ऑफ इट्स फोकाय. सन कुठे आहे? सन इज सिच्युएटेड ऍट द फोकस ऑफ इलिप्स. इलिप्सच्या फोकसला सन आहे तिथं म्हटलंय. मग इथं सन भेटला मी, ठीक आहे. तर हे स्टेटमेंट झालं बेटा फर्स्ट लॉ. केपलरच्या फर्स्ट लॉचं स्टेटमेंट ते आहे एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. सन भोवती सगळे प्लॅनेट फिरत आहे, पण सन कुठे आहे? सन इज प्रेझेंट ऍट द फोकस. सन त्याच्या फोकस मध्ये आहे. इट्स अ फर्स्ट लॉ ऑफ केपलर. हा केपलरचा पहिला लॉ आहे तुमच्याकडे, ठीक आहे. फर्स्ट लॉ. द फर्स्ट लॉ ऑफ केपलर सेड दॅट एव्हरी प्लॅनेट, लक्षात ठेवा, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन, अराउंड द सन इन अँड इलिप्टिकल ऑर्बिट, ठीक आहे. इलिप्सला जे ऑर्बिट असतात, इलिप्टिकल ऑर्बिट म्हणतो, इलिप्टिकल ऑर्बिट. आणि सन कुठे आहे बेटा? सन सिच्युएटेड ऍट द फोकस ऑफ इलिप्स. ओके, सन सिच्युएटेड ऍट फोकस. बघा फोकसला सन आहे. हा फर्स्ट लॉ झाला आपल्याकडे, तुम्ही नोट डाऊन करू शकता बेटा लॉ, ठीक आहे. केपलर्स फर्स्ट लॉ, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन सिच्युएटेड ऍट द वन ऑफ इट्स फोका और फोकस ऑफ इलिप्स. इलिप्सच्या फोकसला सन असतो. दॅट इज कॉल्ड ॲज केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, केपलर्स फर्स्ट ऑफ ऑर्बिटल मोशन, ठीक आहे. नंतर मी सेकंड लॉ कडे आलो. हे नोट डाऊन करू शकता तुम्ही, ठीक आहे. सेकंड लॉ कडे येतो बेटा. केपलर सेकंड लॉ. सेकंड लॉ माझ्याकडे आहे केपलर्स, केपलर सेकंड लॉ. चलो सेकंड लॉ कशा बनायचा? केपलर सेकंड लॉ इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज केपलर सेकंड लॉ, लॉ ऑफ इक्वल एरियाज म्हणतो बेटा त्याला आपण, ठीक आहे. मी म्हणतो की लॉ ऑफ इक्वल एरिया, इक्वल एरिया, याला आपण लॉ ऑफ इक्वल एरिया म्हणतो. मग लॉ ऑफ इक्वल एरिया काय दिलेला बेटा? डायग्राम हेच सेम आहे, सगळ्या गोष्टीसाठी डायग्राम सेमच काढली तरी चालते. लॉ ऑफ इक्वल, तुमच्या बुक्स मध्ये डायग्राम दिलेली असेल तुम्हाला, लॉ ऑफ इक्वल एरियाची दिलेली आहे डायग्राम. बघा ही अशी टाइप डायग्राम दिली आहे तुम्हाला, लॉ ऑफ इक्वल एरियाची डायग्राम आहे बेटा. चलो लॉ ऑफ इक्वल एरिया समजून घेऊ काय म्हणतो तो. लॉ ऑफ इक्वल एरिया, लॉ ऑफ इक्वल एरिया म्हणता की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. आपलं झालं द प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याचं म्हणणं असं की इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बघा सपोज देयर इज अ प्लॅनेट हियर, एक प्लॅनेट इथे प्रेझेंट आहे, ठीक आहे. आता दिस प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. आपला सन जो आहे ना भाऊ हा इथे प्रेझेंट आहे आणि प्लॅनेट काय करत आहे? प्लॅनेट परफॉर्मिंग अ रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशन परफॉर्म करत आहे प्लॅनेट, ठीक आहे. जे मी इथे एक डायरेक्शन, एक जागा दाखवली बघा, ही जे जागा आहे बेटा, याच्यामध्ये काय होणार की इकडनं सपोज जेवढा टाइम इथून सनला एवढी पोझिशन सफर करायसाठी लागेल तेवढाच टाइम इकडनं लागेल बेटा, एवढे. म्हणून म्हटलं इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम, तेवढाच टाइम, जेवढा टाइम या पोझिशन पासनं या पोझिशनला जायला लागले म्हणजे ए टू बी, ओके, तेवढाच टाइम लागेल तुम्हाला बी टू ए म्हणजे या पोझिशन पर्यंत, ठीक आहे. सेम टाइम परफॉर्म करेल, त्याच टाइम मध्ये तेवढाच एरिया परफॉर्म करणार आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणूनच त्याला इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणत आहे आपण, ठीक आहे. चलो यहाँ पे स्टेटमेंट लिखतो बेटा, इथं स्टेटमेंट लिहितो आम्ही की स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम और प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, ठीक आहे. तर प्लॅनेट म्हणतो मी, प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, ओके. हा झाला सेकंड लॉ ऑफ केपलर्स, केपलरचा सेकंड लॉ. जेवढं अंतर इकडून जायला एवढं टाइम लागतो आपल्याला, तेवढाच टाइम इकडून लागेल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याला आपण इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणतो, ठीक आहे. हे पण तुम्ही नोट डाऊन करा. आणि बोर्ड पेपर मध्ये, एक्झाम मध्ये, सायन्स 1 मध्ये 3 मार्क्स साठी आयएमपी क्वेश्चन्स आहे बेटा. आयएमपी क्वेश्चन्स आहे 3 मार्क्स साठी 100%, ठीक आहे. लास्ट टाइम मध्ये तुम्ही पाहिला असेल केपलर्स लॉ, तो पण क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर पण हा क्वेश्चन दिसलेला आहे तुम्हाला. तर तीनही लॉज विथ डायग्राम जर दिले तर 3 मार्क्स 100% भेटण्याची गॅरंटी आहे. 100% 3 मार्क्स मिळेल. तीनही लॉ विथ वेल लेबल डायग्राम, त्याला लेबल आहेच नाही, डायग्राम प्रॉपर जर काढली तर 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तो 3 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला प्रॉपर लिहावा लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतरचा लास्ट जो क्वेश्चन आहे, लास्ट जो लॉ आहे तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल प्रॉपरली
की फर्स्ट लॉ आपण पाहिला केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इक्वल एरियाज, त्याला आपण लॉ ऑफ इक्वल एरियाज म्हणतो. आणि थर्ड लॉ आहे तुमचा तो म्हणजे लॉ ऑफ पिरियड, तो थर्ड लॉ. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल ते लिहून घेऊ शकता. केपलर्स थर्ड लॉ, ठीक आहे. केपलर्स थर्ड लॉ बेटा, केपलर थर्ड लॉ लॉ ऑफ टाइम पिरियड म्हणतो आपण, लक्षात ठेवा लॉ ऑफ टाइम पिरियड. सगळ्यात जास्त रिपीट होणारा लॉ कोणता आहे, हाच आहे क्वेश्चन आहे. तुम्ही सायन्स वरच्या पेपर मध्ये बघायचं की सगळ्यात जास्त रिपीट 3 मार्क्स साठी रिपीट होतो हा क्वेश्चन. 3 मार्क पुन्हा सांगतो मी, 3 मार्क्स साठी रिपीट पुन्हा हाच क्वेश्चन येतो. केपलरचे 3 लॉ डिस्क्राईब करायचे आहे आणि केपलरचे 3 लॉ डिस्क्राईब केल्यानंतर पूर्ण वेल लेबल डायग्राम सोबत जर सांगितलं तर खूपच चांगलं होईल बेटा. डायग्राम मार्क कोणत्याच प्रकारचे कटणार नाही. त्यामुळे व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ स्टेटमेंट काय तर ते आपल्याकडे आहे. लॉ ऑफ स्टेटमेंट काय तर ते आपण घेऊया. आणि त्या केपलरच्या थर्ड लॉ बेटा आपण लॉ ऑफ टाइम पिरियड असं म्हणतो. लॉ ऑफ टाइम पिरियड इट इज ऑल्सो कॉल्ड एज. तुम्हाला स्टेट लॉ ऑफ टाइम पिरियड असा क्वेश्चन येऊ शकतो किंवा लॉ स्टेट मागचा जो लॉ घेतला आपण सेकंड लॉ केपलर सेकंड लॉ, तर त्याच्यासाठी आपल्याला स्टेट लॉ ऑफ इक्वल एरियाज तो काय ते आपल्याला पूर्ण माहित असते, गरजेचं असतं. ठीक आहे, मी म्हणतो की इथे जर डायग्राम आपल्याकडे आहे बेटा, ही डायग्राम इलिप्टिकल ऑर्बिटची सन इज सिच्युएटेड ॲट द फोकस हे आपण फर्स्ट लॉ मध्येच पाहिलेला आहे. हा आपला सन आहे. ठीक आहे, लॉ ऑफ टाइम पिरियड म्हटलेला आहे. या टाइम पिरियड तुम्हाला कळलं असेल आपल्याला काय सांगायचं आहे, पूर्ण टाइम डिस्क्राईब करायचा बेटा. टाइम काय असतो, चलो लॉ. ठीक आहे, त्यांनी म्हटलं की द स्क्वेअर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेट जे रिव्होल्यूशन करत आहे बेटा त्याचा स्क्वेअर मी घेतलेला आहे. आपल्याला स्क्वेअर घेत आहे. ठीक आहे, कोणाचा, प्लॅनेटचा स्क्वेअर भेटला बेटा. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ प्लॅनेट किंवा स्क्वेअर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. रिव्होल्यूशन आपण डिस्क्राईब करतो टी, त्याचा स्क्वेअर घेतला आपण, दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड एज टी स्क्वेअर. मग तो कोणाला प्रोपोर्शनल असते, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. स्क्वेअर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याचं डिस्टन्स कुठपर्यंत बेटा, द ऍक्सिस ऑफ रोटेशन. सपोज हे ऍक्सिस आहे माझं, तर त्याचा डिस्टन्स पूर्ण घेत आहे मी, जेवढं काही डिस्टन्स आहे त्याचा क्यूब. मग मी म्हटलं डिस्टन्स, ओके, डिस्टन्स आणि त्याचा म्हटलंय क्यूब बेटा. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल करते म्हणते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे, कोणाला, स्क्वेअर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. डिस्टन्स इज नथिंग बट रेडियस. ठीक आहे, रेडियसला आपण डिस्टन्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर मी म्हणतो इथं लॉ स्क्वेअर ऑफ रिव्होल्यूशन of planet is proportional to cube of mean distance. कशाचा क्यूब रे बेटा, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर हा झाला थर्ड लॉ आणि याचं स्टेटमेंट लिहू शकतो आपण, दॅट इज टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. हा स्टेटमेंट आपला बेटा पूर्ण. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळेल. की एक डायग्राम डिस्क्राईब करायची आणि 3 लॉज. ठीक आहे, 3 मार्क्स क्वेश्चन आपला पूर्ण सॉल्व्ह होऊ शकतो या ठिकाणी. ठीक आहे, तर तुम्हाला फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ आपण घेतलेला आहे. ओके, याच्यानंतर तुम्हाला मोशन्स आहे. लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपलं ते मोशन्स परफॉर्म करायचं राहिला, आपण मोशन्स घेणार आहोत. ठीक आहे, मोशन, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये आणि मागचा व्हिडिओ जो झाला त्याच्यामध्ये दिसेल. आणि त्याच्यानंतरचा जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे किंवा नॉन, त्याला आपण युसीएम और नॉन युसीएम असं म्हणतो, ते आपलं घ्यायचं राहिलेलं आहे.
ते आपण आता जस्ट डिस्क्राईब करून टाकू. व्हॉट इज मीन बाय युसीएम अँड व्हॉट इज मीन बाय नॉन युसीएम. चला युसीएम कडे या आणि नॉन युसीएम कडे या. ओके, युसीएम. चला लक्ष करा बेटा, युसीएम कशाला म्हणू? दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, लास्ट टाइम मध्ये लिनियर मोशन पाहिलं आपण. आणि नॉन युसीएम बेटा, नॉन युसीएम, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, चला आपण युसीएम सर्क्युलर मोशन कशाला म्हणू? आता सर्क्युलर मोशन लास्ट टाइमच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं. आता घेणार आहोत युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतो ते कसं डिस्क्राईब सांगायचं, काय नेमकं युनिफॉर्म? कारण काय सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स येणार आपल्याकडे, एक येणार लिनियर मोशन आणि एक लिनियर मोशन आणि एक सर्क्युलर मोशन आले. मोशनचे दोन टाइप्स. की लिनियर कशाला म्हणायचं? ओके, लिनियर मोशन आपल्याकडे माहिती आहे आपल्याला. नंतर या लिनियर मोशन चाललं बेटा सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, ठीक आहे. लिनियर मोशन, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट पाथ. जर मी इथे आहे, मला सरळ जायचं आहे बेटा इथून इथपर्यंत, ठीक आहे. सरळ गेलो, मी कुठे चेंज झाली माझी पोझिशन, ए टू बी मी पोझिशन, ठीक आहे. ए कोणता पॉइंट आहे? ए इनिशियल पॉइंट. बी कोणता असतो? तर बी फायनल पॉइंट, ठीक आहे. ए इनिशियल, ओके, आणि बी कोणता असतो बेटा? बी फायनल पॉइंट असतो. फायनल, किती जाऊन थांबलेलो मी, बी फायनल पॉइंट असतो. ए पॉइंट इनिशियल पॉइंट असतो, बी असतो फायनल पॉइंट, ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्या डिस्प्लेसमेंट कडे चाललं, मी ए पासून बी कडे गेलो बेटा. इकडनं ए टू बी मूव्ह होत आहे, मी काय होत आहे? मूव्ह होत आहे. ए टू बी मूव्ह होत आहे, ठीक आहे. याच्यामध्ये पण कसा पाथ आहे माझा? तो पाथ जो आहे तो स्ट्रेट पाथ असतो, ठीक आहे. माझा पाथ स्ट्रेट आहे म्हणजे मी मोशन परफॉर्म केलं तर पण स्ट्रेट लाईन मध्ये मोशन. कसं? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये मी मोशन परफॉर्म केलाय, ठीक आहे. म्हणून द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन कॉल्ड ॲज लिनियर मोशन. मोशन ऑब्जेक्टचं कसं? तर स्ट्रेट लाईन मध्ये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लिनियर मोशन. म्हणून त्याला आपण लिनियर मोशन म्हणतो. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इट इज कॉल्ड अ लिनियर मोशन. आता सर्क्युलर म्हटलं बेटा, सर्कलच प्रेझेंट आहे इथं. सर्कल कसा असतो? असा. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2 पाय आर. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2 पाय आर. मग आता मी डिस्प्लेस होता बेटा, हा पॉइंट आहे आपला ए, नेक्स्ट पॉइंट आहे बेटा बी. इकडनं डिस्प्ले झाला ऑब्जेक्ट असा, ठीक आहे. तर त्यानं कसा कव्हर केला डिस्टन्स? इन आर. ओके, समथिंग कोणता तरी ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट ए कव्हर्स डिस्टन्स, ऑब्जेक्ट ए कव्हर्स डिस्टन्स इन अ आर्क. आर्क मध्ये डिस्टन्स कव्हर केलेला आहे, ओके. तर म्हणून आपण याला सर्क्युलर म्हणतो. काही डिस्टन्स कव्हर करताय तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये कव्हर करताय, ओके. मग याला कसा पाथ कव्हर केला? हा स्ट्रेट पाथ बेटा. तर हा कसा पाथ? हा सर्क्युलर पाथ आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. म्हणून त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. द ऑब्जेक्ट्स परफॉर्म मोशन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जे मोशन परफॉर्म होते त्याला सर्क्युलर मोशन म्हणत आहोत आपण, ठीक आहे. लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये हा एक डिफरन्स आहे, तो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कडे आलो आणि युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कडे आलो. त्यामुळे दोन्ही गोष्टीमध्ये सर्क्युलर असल्या कारणानं आपल्याला सर्क्युलर मोशन पाहावं लागेल. म्हणजे सर्कलचं काम आहे. स्ट्रेट लाईन आपण, तर तुम्हाला या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये कोणत्याच प्रकारचं मोशन दिलेलं नाही आहे, ठीक आहे. केपलरचं जे पाहिलं होतं तो पण सर्क्युलर आपण ऑर्बिटच पाहिलं होतं. इलिप्स होता तो पण सर्क्युलर ऑर्बिट पाहिलं होतं. बट आपल्याला स्ट्रेट लाईन मोशन ड्रॉप करावं लागेल. आपण सर्कलकडे या बेटा. सर्क्युलर मोशन, ओके. हे जे स्ट्रेट लाईन मोशन टेक आहे ते पुढच्या एखादा टॉपिक आपण डिस्क्राईब करू. पण आपल्याला वन शॉट मध्ये लवकरच आपल्याला आठवायचा आहे हा चॅप्टर, ठीक आहे. सर्क्युलर मोशन कडे आलो मी. युनिफॉर्म. आता युनिफॉर्म म्हणजे समजून घे दादा काय असते. युनिफॉर्म, सपोज ए ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे अँड हिअर इज अ बी ऑब्जेक्ट. ए ऑब्जेक्ट अँड बी ऑब्जेक्ट, दोन्ही ऑब्जेक्ट, ठीक आहे. तर या ए ला काय करायचं बेटा? इकडे जायचं आहे, ठीक आहे. ए ला डिस्प्लेस होणार ए बी कडे. म्हणजे माझा जो पाथ आहे तो स्ट्रेट आहे. मी सिंपल मध्ये फक्त युनिफॉर्म मोशन सांगत आहोत. मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कडे आलेलो नाही. बट मी जाता जाता बेटा माझी व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी मी सांगितलं तुम्हाला, व्हेलॉसिटी, ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी, ठीक आहे. त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो.
बट मी माझी वेलॉसिटी आहे इथे 2 किलोमीटर पर आवर, ठीक आहे, इतकी माझी वेलॉसिटी, मी पायी चालत आहे आणि माझी जी वेलॉसिटी आहे ती पूर्ण जे आहे ती सेम स्पीड, माझी जी स्पीड आहे चालण्याची ती सेम आहे, कॉन्स्टंट स्पीड चालत आहे, हळू 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 जात आहे, ठीक आहे, सेम स्पीड ने जात आहे, 2 किलोमीटर पर आवर माझी स्पीड आहे. अँड कुठे जायचं मला, फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. इनिशियल पॉइंट कोणता, तर माझा इनिशियल पॉइंट आहे ए आणि फायनल पॉइंट आहे बी, म्हणजे तिकडे जाऊन पोहोचलो बाबा, अशा टाईप माझी पोझिशन आहे 2 किलोमीटर पर आवर. किंवा एखादा ऑब्जेक्ट येते, ठीक आहे, आपण कार किंवा बाईकने गेलो 40 किलोमीटर पर आवर, म्हणजे किलोमीटर 40 किलोमीटर इतकी माझी स्पीड आहे. ओके, एवढ्या स्पीडने मी जाता, एवढं अंतर मी कव्हर करत आहे आणि मी कुठेच प्रकारची स्पीड चेंज केलेली नाही, सेम स्पीडने जात आहे, ठीक आहे. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, मग माझं ऑब्जेक्टचं जे मोशन आहे कसं आहे, सेम स्पीड आहे, कसं सेम स्पीड. तर मग मी म्हणतो द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ कॉन्स्टंट स्पीड और सेम स्पीड और कॉन्स्टंट स्पीड, इट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. त्याला फक्त आपण युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणत नाही, कारण एकच गोष्ट आहे, आपण स्ट्रेट लाईन मध्ये मोशन परफॉर्म करताय, स्ट्रेट लाईन मध्ये मोशन परफॉर्म करताय, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. तर आता असंच जर सेम मोशन आपण सर्कल मध्ये परफॉर्म केलं तर, ओके, हा माझा सर्कल आहे, माझा पॉइंट ए, पॉइंट बी, अँड आय हॅव टू गो फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, पॉइंट ए वरून पॉइंट बी मध्ये जायचं आहे बेटा मला, ठीक आहे. तर मला मोशन परफॉर्म करत आहे, मोशन कसा परफॉर्म करताय, मी आर्क मध्ये, म्हणजे हे सर्क्युलर मोशन झालं, पण युनिफॉर्म नाही झालं. आता मी पॉइंट ए पासून पॉइंट बी कडे गेलो बेटा, कशा स्पीडना, सेम स्पीड आहे माझी, सेम स्पीड, ठीक आहे. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर मोशन, ओके, और द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे मी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, पण मोशन कसं आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे, सेम जात आहे, बघा सेम स्पीड आहे माझी, असं सेम गेलो बेटा इथून बी पर्यंत, ठीक आहे, डिस्प्ले झालेला मी द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, ओके, विथ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर मोशन असं पण म्हणू शकता, किंवा तुम्ही म्हणू शकता द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, एक ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, कसा, विथ कॉन्स्टंट स्पीड. द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड, इट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे झालं, ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची मी जे डेफिनेशन आहे ती थोड्या वेळात देतो, बट त्याच्यानंतर आता असंच मोशन झालं बेटा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशी स्पीड असते, कॉन्स्टंट स्पीड असते, ठीक आहे, कॉन्स्टंट स्पीड. और ही जे स्पीड आहे बेटा, ही सेम स्पीड असते, सेम स्पीड, हा झाला युनिफॉर्म मोशन. आणि त्याच्यानंतर आलं बेटा नॉन युनिफॉर्म मोशन कडे. नॉन युनिफॉर्म मोशन, आता युनिफॉर्म मोशन मध्ये स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट झाली, पण नॉन युनिफॉर्म मोशन स्पीड मध्ये व्हॅरिएंट स्पीड असतात, कॉन्स्टंट राहणार नाही. मग मी डेफिनेशन म्हणतो की द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ व्हॅरिएबल स्पीड, व्हॅरिएबल म्हणजे माझी स्पीड वेगळी आहे, कधी मी फास्ट जाणार, कधी हळू जाणार, कधी हळू जाणार, कधी फास्ट जाणार, स्लो फास्ट, स्लो फ्लास्ट, अशा प्रकारची माझी स्पीड राहणार, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड राहणार नाही. इफ मी जर होत आहे, मी ऍक्सिलेटर गाडीला घ्यायचा बेटा 40 किलोमीटर पर आवरची गाडी वाढली, मी 40 किलोमीटर प्रति वेगाने 40 किलोमीटर पर आवर जात आहे, नंतर मी स्पीड इन्क्रीज केली, मी ऍक्सिलरेट केलेला आहे, मी 60 किलोमीटर पर आवर जात आहे, तर ही झाले माझं काय झालं 40 + 60, बरोबर ना. तर मी चेंज केली स्पीड, चेंज इन स्पीड झाली, पण युनिफॉर्म मोशन मध्ये काय होणार, तर युनिफॉर्म मोशन स्पीड चेंज होणार नाही, ठीक आहे. तर 2 मार्क साठी हा क्वेश्चन तुमच्यासाठी पुन्हा एमपी आहे, 2 मार्क बोर्ड पेपर मध्ये 2 मार्क साठी युनिफॉर्म आणि युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये याच्यातल्या दोन गोष्टीमध्ये हे डेफिनेशन्स विचारल्या जातात विथ एक्झाम्पल. तुम्हाला एक्झाम्पल मोशन ऑफ बाईक, हे नॉन युनिफॉर्म मोशनचा, बाईकची स्पीड नेहमी कॉन्स्टंट राहत नाही, तर त्याचं एक्झाम्पल आहे. आणि तुम्ही जर म्हटलं युनिफॉर्म मोशन तर मोशन ऑफ ट्रेन, मोशन ऑफ ट्रेन एक्झाम्पल याचं मोशन ऑफ ट्रेन, ट्रेनचं मोशन कॉन्स्टंट असते 120 किलोमीटर पर आवर, 120 किलोमीटर पर आवर चालतात ट्रेन, लक्षात ठेवा, ते पण आहे, ठीक आहे. आता तुम्ही आलो बेटा नॉन युनिफॉर्म कडे, तर नॉन युनिफॉर्म द मोशन ऑफ ऑब्जेक्ट विथ व्हेरिएबल स्पीड, इथून इथपर्यंत माझी 2 किलोमीटर पर आवर इतकी स्पीड होती, नंतर मी स्पीड इन्क्रीज केली, इकडे माझी 4 किलोमीटर पर आवर इतकी स्पीड झाली. चेंज इन स्पीड, चेंज इन स्पीड किती झाली 2 किलोमीटर पर आवर, 2 किलोमीटर पर आवर ची स्पीड चेंज केलेली आहे मी, बघा पॉइंट ए टू पॉइंट बी पर्यंत, ठीक आहे. म्हणून याला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दॅट इज नॉन युसेबल म्हणतो. आणि युसेब मध्ये कोणत्याच प्रकारची स्पीड मी चेंज केलेली नाही, 2 किलोमीटर पर आवर
बरोबर, इतकी स्पीड आहे तर मग ही कॉन्स्टंटच राहणार. फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत ती स्पीड नेहमी कॉन्स्टंट राहणार. ऑलवेज कॉन्स्टंट स्पीड ठेवायची. ठीक आहे. एक्झाम्पल जर म्हटलं मोशन ऑफ ट्रेन, मोशन ऑफ ट्रेन हे युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं नाही. ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल नाही, फक्त युनिफॉर्म मोशन हे मोशनचं एक्झाम्पल म्हटलं मी मोशन ऑफ ट्रेन. कारण का ट्रेन जे मोशन करते ते सर्क्युलर मोशन करत नाही, जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये मोशन असते त्याला आपण लिनियर युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. लिनियर युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. ओके, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता जसं मी सांगितलं तुम्हाला. ओके.